शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा विरोधात ठाणे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन छेडले. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात मंचावर उपस्थित असूनही कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही काँग्रेसने थेट निशाणा साधत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ठाणे येथे संतप्त निदर्शने झाली. यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे अस्मितेचे प्रतीक आहे. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वरासारख्या भोंदूला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेसच्या वतीने बागेश्वर बाबाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांच्या महाराष्ट्र प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची जोरदार मागणी करण्यात आली. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. साहेब, आज बागेश्वर बाबांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळते. आंदोलन केले, काय नेमका विषय? बघा, या बागेश्वर बाबाने माफी जरी मागितली असली परंतु माफी अक्षम्य आहे. याचं कारण व्यासपीठावरती नितीन गडकरी आणि इतर नामवंत भाजपाची मंडळी बसलेली असताना ज्यावेळेस बागेश्वर बाबा कोणत्याही इतिहासाचा आधार न घेता कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता जर महाराजांबद्दल अशा प्रकारचं अवमान करणारे हे करतो तर अशा बाबा लोकांचा धिक्कार झाला पाहिजे. अशा बाबा लोकांना पाठीशी घालणाऱ्या भाजपाचा धिक्कार झाला पाहिजे. तुम्ही बघाल की बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे, महागाई आहे, महिलांवरचा अत्याचार आहे, लहान मुलांवरचा अत्याचार आहे, शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. या देशामध्ये अनेक प्रश्न, सुरक्षिततेचा प्रश्न आहे. या देशामधले अनेक प्रश्न असताना भाजपा सरकार, मोदी सरकार, अमित शहा सरकार आणि काल परवा गडकरी साहेब सुद्धा, याचं आश्चर्य वाटतं की गडकरी साहेबांसारखा माणसासमोर जर शिवाजी महाराजांबद्दल अवमान जर बाबा लोक काढत असतील, मग तो रामदेव बाबा असेल, मग तो आसाराम बापू असेल, काल परवाचा खरात बाबा असेल, आता कोण श्री रविशंकर असेल, बाबा लोकांशिवाय यांना काही करमत नाही. बाबा आणि बायका, एकीकडे ती कंगना रनावत, दुसरीकडे स्मृती इराणी आणि हे बाबा लोक, या बाबा लोकांचा आधार घेऊन हे भाजप सरकार बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतायत. आणि असला हा बागेश्वर बाबा जरी याने माफी मागितली असली तरी महाराष्ट्रात याने पाय ठेवू नये, याला येऊ देणार नाही. हा जर आला कुठेही महाराष्ट्रात तर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत.